नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की दुबईत खजूरची शेती ही कशी केली जाते। आणि आपण भारतात किंवा महाराष्ट्रात हे आपण किल्ले तर पाहतोच, पण इकडचे दुबईतले किल्ले पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये आपल्याला दुबईतले खास असे किल्ले पाहायला मिळणार आहेत, याची तटबंदी वगैरे दुबईतले, आणि ह्या किल्ल्यांविषयी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो व्लॉग मराठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला। मित्रांनो, हा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे, कारण की आता आपण जात आहोत ते अलेनला तिथे एक जबेल हफीत म्हणून एक खूप मोठं माउंटेन आहे अलेनचं स्पेशल, आणि एक झू आहे अलेनचं, तिथे आपण आता जात आहोत दोन्ही साईडला। तर हा व्हिडिओ कदाचित 2 पार्टमध्ये सुद्धा होऊ शकतो। आणि अलेन म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण हे UAEचंच एक स्टेट आहे, जसं दुबई आहे, अबुधाबी आहे, तसंच अलेनसुद्धा आहे। तर आता आपण तिथे जात आहोत, आणि आता माझ्यासोबत आहे आपला मित्र मंगेश। तर आता आम्ही दोघं आहोत, आणि बाकी बरेच जण आहेत जे आपल्यासोबत येणार आहेत त्या पिकनिकमध्ये। तर मागे आपली एक बस आहे, तर ती आता तिथे रेडी होत आहेत सगळे, म्हणजे बसमध्ये चढायला वगैरे। तर आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया तिथे किती जणं वगैरे आहेत, आणि मग तिथून जाऊया अलेनला। चला तर बघता बघता आपली बससुद्धा इथे रेडी झाली होती। बसमध्ये बसून आम्ही सुद्धा निघालो अलेनला। बाहेरचा व्ह्यू खूपच अप्रतिम वाटत होता, आणि दुबई म्हटल्यावरती अजूनच भारी। बघता बघता आपण अलेन जवळ पोचलो। इथे पोचल्यावर क्लायमेट काही वेगळंच झालं होतं, मस्त असं ढगाळ वातावरण झालं होतं, आणि असं वाटत होतं की थोड्याच वेळात पाऊस पडेल। खूप असा सुंदर नजारा इथे येऊन आपल्याला पाहायला मिळत होता। तर गाईस, आता आपण फायनली इथे पोचलो आहे अलेन ओएसिसला। आता ॲक्च्युली काय सीन आहे की आपला जबेल हफीजचा जो प्लॅन आहे तो थोडा स्किप करून आपण अलेन ओएसिसला आलो आहे। तर आता इथे कसं आहे, ग्रीनरी वगैरे आहे आणि खजूरची शेती वगैरे आतमध्ये। तर म्हणजे अलेनमध्ये जसं विलेजमध्ये शेती वगैरे केली जाते, तसंच इथे सुद्धा आहे आतमध्ये। तर आता आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया आतमध्ये काय काय तिथे, आणि थोडे आतमध्ये 2-3 फोर्टसुद्धा आहेत, ते सुद्धा बघूया आतमध्ये बघायला मिळतात। ठीक आहे, चला तर मग आतमध्ये आल्यावर खूपच शांतता होती, आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता। असं वाटत होतं आपण कोणत्या तरी वेगळ्याच दुनियेत आलो। इथे आल्यावर आम्हाला बरीचशी मोठी खजूरची झाडं पाहायला मिळाली। तर गाईस, आता आपण अलेन ओएसिसच्या आतमध्ये आलो आहोत, आणि इथे तुम्ही पाहू शकता मागे अशी खजूरची झाडं आहेत, म्हणजे अशी इथे शेती आहे म्हणजे या खजूरची। आता तर खजूर लागले नाहीत, तर गरमी वगैरे येतील तेव्हा लागतील इथे, पण तुम्ही माझ्या मागे पाहू शकता। खूप भारी वाटते, आणि एकदम क्लायमेट तर असं ढगाळ झालं आहे ना, असं वाटतं की आता थोड्याच वेळात पाऊस पडणार आहे। तर आता इथून थोडं पुढे जाऊया आणि बघूया इथे काय काय अजून। इथे फिरत असताना गावाकडची भरपूर आठवण येत होती। इकडची उंच झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट हा जणू काही मन मोहून टाकत होता। हा अनुभव काही मी शब्दात व्यक्त करू नाही शकत। मित्रांनो, इथे आल्यावरती असं वाटते अक्षरशः आम्ही गावाकडेच आलो आहे, कारण की दुबईच्या वाळवंटानंतर म्हणजे मोठ्या बिल्डिंगी वगैरे आणि वाळवंट आहे मोस्टली, त्याच्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता सगळीकडे ग्रीनरी आहे, आणि मस्त खजूरची वगैरे शेती आहे, आणि खूप काय मस्त असं अरेंज केलं, आणि क्लायमेट एकदम ऑसम आहे, त्याच्यामुळे अजून भारी वाटते। थोडं पुढे आल्यावर ढग गेले, आणि निळाशार आकाश आपल्याला पाहायला मिळालं। या आकाशात उंच अशी खजुराची झाडं खूपच सुंदर दिसत होती। तर गाईस, आपण आता मगाशी फोर्ट बघायला गेलो, म्हणजे इथून थोडं पुढे, पण तिथे आता त्या फोर्टचं काम चालू आहे, आणि म्युझियम वगैरे पण आहे, ते थोडं बंद आहे। तर आता इथून आता फक्त आपल्याला ग्रीनरी वगैरेच पाहायला मिळणार आहे, आणि पुढे एक अजून एक म्युझियम आहे असं बोलले आहेत। आता बघूया, आपल्याला वेळ मिळाला तर तिकडे जाऊ, नाहीतर आपल्याला इथून डायरेक्ट आता जायचं आहे अलेन झूला। तिथे खूप धमाल येणार आहे, मी सुद्धा पहिल्यांदा चालले। तर आता बघूया पुढे काय बघायला मिळते। इथे या खजुराच्या फार्म्समधून फ्रेश असे खजूर विकायला ठेवले होते, ते पाहून खूपच मस्त वाटलं। मित्रांनो, आता तो ओएसिसचा जो विलेज होता आपण तिथे गेलेलो, तर तिथे फोर्ट ते थोडं तिथे काम वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे ते बंद होते। तर आता आपली जी बस आहे इथे पाहू शकता माझ्या मागेच ती थांबले। तर ॲक्च्युली ती आता दुसऱ्या फोर्टला आलो आहे आता आपण, आणि हा माझ्या मागे पाहू शकता
जो किल्ला आहे तो आता आपण बघायला चाललो आहोत. त्याचं आता नाव वगैरे बघूया, आतमध्ये जाऊन समजेल कोणतं आहे. आणि खूप प्रशस्त आणि भला मोठा असा किल्ला आता समोरून दिसतोय, मी तुम्हाला दाखवतो. हा किल्ला 1891 साली बांधलेला असून या किल्ल्याचं नाव अल जाहिली फोर्ट असे आहे. तर मित्रांनो, आता आपण अलेन ओएसिसमधून बाहेर आलो आणि आता इथे अजून एक फोर्ट आहे, त्या इथे आपली बस थांबली आणि आतमध्ये माझ्या मागे पाहू शकता किती भारी असा मोठा फोर्ट आहे इथे. तर आता इथे आपल्याला आतमध्ये जायला एंट्री आहे. तिथे पण आतमध्ये बरेचसे फोर्ट्स होते, पण तिथे थोडं काम चालू असल्यामुळे ते जाता आलं नाही आपल्याला. तर आता आपण ह्या फोर्टमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया काय काय. इथे आतमध्ये आल्यावर तर पूर्ण असं मोकळं मैदानच आहे अक्षरशः, म्हणजे असं काय दिसत नाही. तर थोडं तिथे आतमध्ये पण आहे थोड्याशा बिल्डिंग वगैरे, आणि या साईडला पण आहे तिथे. आणि इथे काय बनवलं त्या लोकांनी बसा शोपीससाठी, मातीचं आहे सगळं. इथे थोडं वरती जाऊया आणि बघूया. हा किल्ला इकडचे लोकल शेतकरी यांच्या संरक्षणासाठी 1891 साली बांधलेला आहे. इथून आता वरती जायला सुद्धा हे रस्ता आहे. हा बघा पायऱ्या आहे तिथे, आणि ह्याचं नाव आहे द टॉवर म्हणून असं लिहिलं इथे. तिथे इथून वरती जाऊया आणि वरती पाहूया आपण काय काय वरती. हो किल्लेदार, वरती काय ठेवलंय? वरती तोफा आहे. तोफा दाखवतो तुम्हाला. किती तोफा आहेत? भरपूर आहेत. इथून वरती गेल्यावर किल्ल्याचा पहिला बुरुज आपल्याला पाहायला मिळतो, आणि या बुरुजाच्या शेजारी आपल्याला किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळते. तटबंदी ही अजूनही सुस्थितीत असून त्याचं उत्तम संवर्धन केलेलं आहे. आपण आता या बुरुजाच्या आतमध्ये आलेलो आहोत, आणि इथे पाहू शकता खूप अशी मोकळी अशी स्पेस आहे की जेणेकरून इथे कोणी सहज असं राहू शकतं. आणि या किल्ल्याचे दरवाजे सुद्धा पाहू शकता, अजून तसे आहेत. हे फार जुने नाही, हे 150 वर्ष जुने आहेत, पण त्याचं संवर्धन सुद्धा पाहू शकता किती मस्त असं केलेलं आहे. आणि आतमध्ये स्पेस सुद्धा बघा किती भारी आहे. तर इथे आता दुसरी रूम आहे, आणि तिथे सुद्धा पाहू शकता सेम एकदम मस्त असं बांधकाम इथे केलेलं आहे, आणि खूप क्लीन ठेवलं आहे. आणि हे वरती पाहू शकता, म्हणजे जे खजुराच्या झाडांचे जे फांदे असतात ना, त्यांनी हे सगळं बनवलेलं आहे, एकदम पहिल्याच्या काळातलं. तर इथून आता आपण बाहेर जाऊया. इथून बाहेर आल्यावरती आपल्याला समोरच पाहायला मिळतं की आपल्या जसं गडकिल्ल्यांवरती खोपण्या पाहायला मिळतात, तसेच इकडे ह्या सुद्धा गडकिल्ल्यांवरती आहेत. आणि हा समोरून बुरुजावरून पूर्ण असा किल्ल्याचा नजारा पाहायला मिळतो. इथून पाहू शकता पूर्ण असा किल्ला इथून पाहायला मिळतो आपल्याला. इथे या बुरुजाच्या खिडक्यांचे बांधकाम सुद्धा किती वैशिष्ट्यपूर्ण केलेले आहे हे इथे पाहायला मिळते. आम्ही मुंबईत गेल्यावरती गडकिल्ले तर फिरतोच महाराष्ट्रातले, पण आता दुबईत आल्यानंतर सुद्धा दुबईतले गडकिल्ले फिरते असं झालं आहे. आणि खूप भारी वाटते इकडे पण, मस्त असं. आणि मातीचे आहे ते सगळं बांधकाम आहे, ते बघताय तुम्ही. ते म्हणजे वाळू वगैरे त्यांचं असं मिक्स करून असं बांधकाम केलेलं आहे पूर्णपणे, आणि खूप वेल मेंटेन असं ठेवलेलं आहे. म्हणजे जे काही पडलं वगैरे असेल त्यांचं मान्य आहे, पण त्या लोकांनी हे पुन्हा गड संवर्धन करून तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ आणि व्यवस्थित असं ठेवलेलं आहे, जेणेकरून जे बाहेरचे लोक जर कोण आले इथे पाहायला तर त्यांना तर नक्कीच हे आवडेल. आणि खूप भारी वाटला इकडे येऊन. तर मित्रांनो, फायनली आपण पूर्ण असा किल्ला आहे जो पूर्ण असा फिरून झाला आहे आपला. आणि बऱ्यापैकी इथे खूप काही बघायसारखं आहे इथे अजून पण ते आता थोडं बंद ठेवलं आहे असं. तर मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन काहीतरी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.